नमस्कार. आज आपण पॉलिसी ऑन कास्ट सिस्टीम अँड प्रेझेंट सोशल स्ट्रक्चर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही जातीव्यवस्थेबाबत धोरणं होती आणि वर्तमान सामाजिक रचनेवर त्याचा काय परिणाम पडला, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ह्या लेक्चरमध्ये आपण करून घेणार आहोत. माफ करा, कारण लेक्चर जे आहे आपले खूप डिले झालेले होते. मागच्या जवळपास 10 ते 15 दिवसापासून आपलं एकही लेक्चर पडलेलं नव्हतं. माझा हेल्थ इश्यूचा थोडा प्रॉब्लेम होता. पोटाची एंडोस्कोपी झाल्यामुळे मला जास्त मोठ्या प्रमाणात बोलता आलेलं नव्हतं आणि तुमचीसुद्धा डिपार्टमेंटल कामं होती. एक्झाम फॉर्म्स भरून देणं, त्यानंतर लिस्ट व्हेरीफाईड करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागल्या. त्यामुळे थोडंसं डिले झालेलं होतं. पण आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि कदाचित 20 एप्रिलपासून तुमची एक्झाम राहणार आहे. तर त्या एक्झामच्या आधी आपल्याला आपला संपूर्ण सिलेबस जो आहे तो कवर करून घ्यायचा आहे. ह्या संबंधात मी जास्त नोट्स टाकणार नाही, कारण की आपलं पुस्तक जे आहे ना, त्या पुस्तकामध्ये एक म्हणजे जो संदर्भ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कवर झालेला आहे सेकंड सेमचा. आणि कदाचित फोर्थ सेमसाठीसुद्धा त्याचा खूप जास्त आपल्याला यूज आहे. खूप साऱ्या स्टुडंट लोकांनी ते बुक घेतल्यानंतर त्यांचे अभिप्राय फीडबॅक्स वगैरे आलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ज्या काही नोट्स टाकण्यात येत होत्या आणि जो काही नोट्स प्रिंट आऊट करण्याचा खर्च होता, तर त्यापेक्षा कितीतरी कमी दरामध्ये हे पुस्तक आपल्याला अवेलेबल झालेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदासुद्धा झालेला आहे. आताही ते पुस्तक खूप लोकांच्या वाचनात येत आहे आणि विशेष करून म्हणजे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे सुद्धा स्टुडंट लोकांनी ते पुस्तक विकत घेऊन त्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी त्याचा उपयोग करून घेत आहेत. तर आज आपण आपला हा जो पार्ट आहे हा सुरू करू. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉलिसी ऑन कास्ट सिस्टीम आणि त्यांचं प्रेझेंट सोशल स्ट्रक्चर काय होतं ह्या बाबतीत आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. तर आता 17व्या शतकामध्ये जर आपण गोष्टी पाहिल्या, ज्या काळामध्ये स्वराज्य वगैरे निर्माण झालेलं होतं, त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 17व्या शतकातील भारतीय समाज व्यवस्थेचं जे काही आपण विश्लेषण करतो त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला एक घटक खूप जास्त हायलाईट होऊन जातो, त्याला म्हणतात जातीव्यवस्था. आता ही केवळ फक्त सामाजिक वर्गीकरणाची पद्धत असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही, तर ते आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय सत्ता कारणाशी सुद्धा आपल्याला निगडीत असलेली पाहायला मिळतं किंवा म्हणजे त्याची जोडणी घट्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे म्हणजे एक प्रकारचं एक बहुआयामी संरचना असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य हे फक्त राजकीय स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं. त्यामध्ये व्यापक सामाजिक प्रयोग होते. त्यांच्या राज्यकारभारामध्ये जातीव्यवस्थेवरून कोणती भूमिका स्वीकारली गेली, तिचे स्वरूप काय होते, तिच्या मर्यादा कुठल्या कुठल्या होत्या किंवा त्याचा वर्तमान संबंधाशी किंवा सामाजिक रचनेशी काय संबंध जोडला जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा चिकित्सक अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कवर करून घेऊ. ठीक आहे. आता मध्ययुगीन भारतामध्ये जातीव्यवस्था जी होती ती फक्त धार्मिक शास्त्रावर आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळत. ते नेहमीचे जे म्हणजे व्यवहारात येणारे दैनंदिन व्यवहार जे होते त्याच्यामध्ये सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाच्या चौकटीमध्ये समाजाचे या व्यवस्थेशी सोबत जे कठोर अभिव्यक्ती होती ना, ती आपल्याला पाहायला मिळते. आता तथाकथित खालच्या जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक जीवनातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वगळलेल्या पाहायला मिळतात. आता त्या कशा? आता अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही शासकाने किंवा शासकासाठी पूर्णपणे जातीव्यवस्था कुठलीही जात नष्ट करणे हे आपल्याला शक्य असलेलं दिसत नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांची भूमिका समजून घेताना आपण त्यांच्या धोरणांचा अभ्यास क्रांतिकारक परिवर्तन या चौकटीत नाही, तर व्यावहारिक दृष्ट्या किंवा व्यवहार आधारित सुधारणा, ज्याला आपण प्रॅगमॅटिक त्याला म्हणू शकतो. काय शब्द आहे त्याला? असं काहीतरी आहे, प्रॅगमॅटिक रिफॉर्मेशन असं काहीतरी म्हणू शकतो आपण त्याला. या दृष्टिकोनातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळच्या व्यवस्थेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता काही इतिहासकार जे आहेत त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रशासन होते ते उभारताना ॲबिलिटी अँड लॉयल्टी अबाऊ बर्थ ह्या ज्या गोष्टी आहेत या तत्वाला प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता या विधानातून त्यांच्या जातीव्यवस्थेच्या भूमिकेची जी दिशा आहे ती आपल्याला स्पष्ट असलेली पाहायला मिळते. त्यांनी पारंपरिक जातीय मर्यादा पूर्णतः मोडून काढल्या नाहीत, तर त्यांनी मर्यादा ज्या होत्या म्हणजे मर्यादेच्या आत राहून त्यांनी गुणाधारित
कार्यक्षम आणि समावेशक प्रशासन व्यवस्था उभी केली, असं इतिहासकारांचं ठाम मत आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी जे आहे व्यवहाराधित म्हणजे प्रॅग्मॅटिक रिफॉर्मेशन जे आहे ते करून, सुधारणा करून त्यांनी स्वराज्य राखलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी पारंपरिक जातीय मर्यादा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मर्यादाच्या आत राहून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहायला मिळतात. म्हणजे सभासद बकरीमध्ये हा जो उल्लेख आहे, हा उल्लेख महत्त्वाचा आहे की गुण पाहून माणूस ठेवावा. म्हणजे कुठला माणूस ठेवायचा तर त्याची जात बघून नाही, त्याचा जन्म बघून नाही, त्याची आर्थिक परिस्थिती बघून नाही, तर त्याची क्षमता जी आहे किंवा त्याची जी निष्ठा आहे, त्याच्यामध्ये असलेला गुण, त्याच्यात कुठली कॅपेबिलिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो व्यक्ती रुजू करावा, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सभासद बकरीमध्ये लिहिलेलं आहे. आता शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये सगळ्यात आधी लक्ष वेधणारा मुद्दा जो होता तो म्हणजे त्यांच्या प्रशासनातील जी काही समावेशकता होती ती, म्हणजे काउन्सिल ऑफ ॲबिलिटी आपण त्याला असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेत त्यांनी विविध सामाजिक घटकातील व्यक्तींना स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं पेशवे मोरोपंत पिंगळे होते, रामचंद्रपंत अमात्य होते, त्यानंतर सेनापती प्रतापराव गुजर होते. यांच्यासारख्या व्यक्तींची जी निवड आहे ही त्यांच्या जातीवरून नाही केली, तर त्यांच्या क्षमतेवरून झालेली आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात इतिहासकार काही म्हणतात, त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की त्यांच्या जातीवरून नव्हे तर म्हणजे की जातीवरून नाही पण त्यांचा गुण पाहून जे आहे ते यांना जागा दिल्या गेलेली आहे, असं इतिहासकार आपल्याला म्हणताना दिसतात. म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रशासन जे आहे हे काउन्सिल ऑफ ॲबिलिटी रॅदर दॅन लिनेज असं जे आहे ते आपल्याला म्हटलेलं पाहायला येतं. म्हणजे यातूनच जाती व्यवस्थेच्या कठोरतेला जो आहे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कठोर धक्का दिलेला आहे. म्हणजे जाती व्यवस्थेच्या चौकटीत राहूनही तिच्या कठोरतेला जो आहे तो आपल्याला धक्का दिलेला शिवाजी महाराजांनी पाहायला मिळते. लष्करी क्षेत्रात सुद्धा आपल्याला हीच प्रवृत्ती असलेली दिसून येते. आता शिवाजी महाराजांच्या सैन्यात विविध जाती आणि धर्माचे जे लोक कार्यरत होते, त्याच्यामध्ये मग तानाजी मालुसरे झाले, हे मराठा नेतृत्व होते. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, आणखी आपले प्रतापराव गुजर, हे जे आहेत ते मराठा लोक होते. आणि त्याच्यासोबत इब्राहिम खानसारखे मुस्लिम अधिकाऱ्यांनाही महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती स्वराज्यामध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. यावरून एक गोष्ट अशी स्पष्ट होताना आपल्याला दिसते की शिवाजी महाराजांसाठी राज्यकारभारामध्ये धर्म किंवा जात हा अडथळा अजिबात नव्हता. उलट त्यांनी विविध सामाजिक घटकांच्या कौशल्याचा उपयोग करून स्वराज्य अधिक मजबूत केलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. आणि जाती व्यवस्थेचा सर्वात कठोर जो घटक होता तो अस्पृश्यता होता त्या काळचा. आता या संदर्भात शिवाजी महाराजांची जी भूमिका होती ती अत्यंत महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी सैन्यामध्ये भरती करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि तसंच म्हणजे तळागाळात सहभाग कुठला होता तर जे गुप्तहेर खातं होतं, महार मांग समाजाचे जे लोक होते त्या किल्ल्याच्या सुरक्षेत राहताना आपल्याला पाहायला मिळतात. एक संत तुकाराम महाराजांचा मूव्ही आहे, त्याच्यामध्ये लोहाराच्या मुलाला त्यांनी सैन्यात भरती करून घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळची जी जात प्रथा वगैरे होती ते कुठंतरी एक संकल्पनात्मक किंवा एका कन्सेप्च्युअल नसून एक प्रॅक्टिकल स्वरूपाची असलेली पाहायला मिळते. त्यामध्ये मग विविध सामाजिक घटकांच्या ज्या कौशल्याचा उपयोग आहे तो स्वराज्यासाठी कसा करून घेता येईल याच्यावर जे आहे शिवाजी महाराजांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता पुन्हा जर आपण एका गोष्टीला पाहिलं तर जातीव्यवस्थेतील सगळ्यात कठोर जो घटक होता तो अस्पृश्यता असलेला आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात शिवाजी महाराजांची जी भूमिका होती ना ती खूप ठाम, कठोर आणि महत्त्वाची असलेली पाहायला मिळते. त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात जे आहे ते कुठलीही असं थेट धार्मिक क्रांती केलेली नाही आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की कुठलं तरी धार्मिक मुहूर्तमेढ रोवून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या धर्मशास्त्रावर आधारित पद्धतीने केलेल्या आहेत, तर असं काही नाही. कुठली अशी धार्मिक क्रांती नाही झालेली आहे. परंतु त्यांची जी आपल्या प्रशासनात आणि सैन्यात तथाकथित खालच्या जातीचे लोक होते त्यांना स्थान देऊन त्यांनी व्यवस्थेची धार कमी केलेली होती. महार मांग यासारख्या गोष्टी आधीच सांगितलेलं आहे की किल्ल्यांच्या सुरक्षेत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सैन्यामध्ये सहभाग होता. आता हे फक्त रोजगाराचं साधन म्हणून होतं का तर नाही, तर त्यामध्ये सामाजिक स्वीकाराचं जे काही प्रतीक होतं ते असलेलं आपल्याला पाहायला मिळते. इतिहासकारांच्या मते या धोरणांमुळे खालच्या जातींमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला होता आणि याच कारणांमुळे
त्यांना राज्याशी जे आहे ते आपल्याला जोडले गेलेलं सुद्धा पाहायला मिळतं. आता तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे सभासद बखर आणि चिटणीस बखर ज्या आहेत, ज्या ऐतिहासिक संदर्भ आहेत, याच्यामध्ये जे आहे ते प्राथमिक स्त्रोतांमध्ये आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रशासनातील समावेशकतेचे अनेक उल्लेख आपल्याला आढळलेले पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये सभासद बकरीमध्ये गुण पाहून माणूस ठेवावा असं नमूद केलेलं आहे. आपण आधी वरती पाहिलेलंच आहे. असा त्याचा उल्लेख येतो. तर त्याच्या म्हणजे काही गोष्टीमध्ये आता म्हणजे चिटणीस बकरीमध्ये राजा गुण पाहती माणूस न पाहती अशा पद्धतीचे जे आहे. आता बकरी म्हणजे ते असं थोडंसं काव्यात्मक स्वरूपामध्ये असं किंवा त्या मोडी भाषेमध्ये लिहिल्या गेल्या असल्यामुळे त्यांचा उच्चार किंवा त्यांचा वाक्यप्रयोग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीचा असलेला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत माणूस गुण पाहून माणूस ठेवावा याचा अर्थ असा आहे की माणसाची जात न पाहावी, त्याचा धर्म न पाहावा, त्याचा फक्त गुण पाहावा की तो कुठल्या गुणाचा माणूस आहे, त्याच्यात काय ॲबिलिटी आहे, ह्या सगळ्या ॲबिलिटी पाहून त्याला जे आहे ते नियुक्त करावे असा त्याचा अर्थ आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग जर आपण गोष्टी पाहिल्या तर शिवाजी महाराजांच्या जातीव्यवस्थेच्या धोरणाबाबतच्या काही धोरणांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू होता, तो म्हणजे रयतेविषयी त्यांची भूमिका काय होती. त्यांनी स्वतःला रयतेचा राजा मानले आणि सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद्या राज्याचा राजा किंवा अजून आपण त्याला काय म्हणू शकू, किंवा मोठ्या साम्राज्याचा राजा स्वतःला बादशाह किंवा सम्राट असं काही त्यांनी स्वतःला उपाधी दिलेली नाही. त्यांनी रयतेचा राजा म्हटलेला आहे. म्हणजे छोटी रयत, एकदम सर्वसामान्य जनता, त्या सर्वसामान्य जनतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य रयत जेव्हा येते तेव्हा सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यांनी सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी जे आहे ते आपल्याला काम केलेलं शिवाजी महाराजांनी पाहायला मिळते. आता त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षण केले, अन्यायकारक प्रथा कमी केल्या. या धोरणांमुळे मग काय झालं की समाजातील सर्व स्तरांमध्ये एकात्मिकता निर्माण झालेली होती. जातीव्यवस्था अस्तित्वात जरी असली तरी तिचा दैनंदिन व्यवहारातील जो परिणाम होता ना तो खूप प्रमाणात आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो. आता त्यामुळे काय झालं की इतिहासशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण ह्या गोष्टी पाहिल्या तर शिवाजी महाराजांची जातीव्यवस्था जी होती ती कुठेतरी आपल्याला पूर्ण नष्ट झालेली पाहायला मिळत नाही. आता त्या काळी जातीव्यवस्था नष्ट करणे हा मूळ हेतूच नव्हता, पण सर्वसामान्यांना सोबत घेणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा संरक्षण करणे हा त्यामागचा हेतू असलेला आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून राज्य जे आहे ते सुकर झालं पाहिजे. आणि त्याच काळामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी जातीव्यवस्था तर पूर्ण नष्ट केली नाही असं म्हणणं अयोग्य ठरलं. त्याच्या प्रशासनामध्ये काही प्रमाणामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व जे होतं ते कायम होतं. विशेषतः लेखनिक आणि धार्मिक कार्यांमध्ये आपल्याला ब्राह्मण लोकांचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळते. त्यानंतर मग ह्या गोष्टीवरून जर तुम्ही असं पाहिलं की त्यांनी जे पारंपरिक सामाजिक संरचना होती ते पूर्णतः मोडून करण्याचा प्रयत्न केलेलाच नव्हता. इतिहासकार त्यांच्या मते सांगतात की शिवाजी महाराजांची जी काही धोरणं होती ही इन्फ्लुएन्सिव्ह बट नॉट रेडिकली ट्रान्सफॉर्मेटिव्ह होती, असं म्हणजे अशा पद्धतीचं जे आहे ते आपल्याला लिहिण्यात आलेलं असं पाहायला मिळतं. म्हणजे जे समावेशकता आणि पारंपरिक संरचना ज्या होत्या ह्या दोन गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टींमध्ये संतुलन ठेवण्याचं काम जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. म्हणजेच त्यांनी समावेशकता वाढवली पण मूलभूत सामाजिक संरचना जी आहे ना ते पूर्णपणे बदललेली नव्हती. आता ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जे पारंपरिक संरचना होती त्याला हात न लावता समावेशकता वाढवून घेणं ही एक खूप मोठी बाब आहे. आणि त्या बाबीमुळे जे आहे ना तर ते तुम्हाला इथे दिसते की हे बॅलेन्सेबल झालेलं, म्हणजे समाजरचना जी होती ती आपल्याला कुठेतरी बॅलेन्सेबल झालेली पाहायला मिळते. बरोबर आहे. तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतच असणार की शिवाजी महाराजांनी जातीव्यवस्था पूर्णतः नष्ट केली नाही आणि प्रशासनामध्ये विशेषतः लेखनिक, ब्राह्मण, एक सेकंड, लेखनिक, ब्राह्मण यांचं वर्चस्व कायम होतं. त्यांनी समावेशकता नक्की वाढवली परंतु तत्कालीन मूलभूत सामाजिक संरचना जी होती ना ते पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न किंवा तसा अट्टहाससुद्धा त्यांनी केलेला नव्हता. बरोबर आहे. आता या ऐतिहासिक धोरणाचा वर्तमान सामाजिक रचनेशी संबंध जोडणे हा आवश्यक कसा आहे. आता
आधुनिक भारतात जाती व्यवस्था कायदेशीर जे दृष्ट्या आहे ना ते मान्य नसली तरी सामाजिक पातळीवर अजूनही अ, अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आजही जाती व्यवस्था तेवढीच निखळ आहे असं म्हटलं तरी ते काही चुकीचं ठरणार नाही. भारतामध्ये संविधानाचं संरक्षण असलेल्या मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा जाती व्यवस्थेवर बंधनं घातल्या गेलेली आहे. पण खरंच स्थानिक पातळींवर किंवा ग्राउंड लेवलवर आपल्याला जाती व्यवस्था नष्ट झालेली पाहायला मिळते का? आजही जातीवरून डिस्क्रिमिनेशन होते. हा त्या जातीचा, तो त्या जातीचा. बरं, ज्या अनुसूचित जाती आहेत किंवा जमाती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उपजाती आहेत, त्याच्यात सुद्धा ते डिस्क्रिमिनेशन करतात. आता माझ्यासमोर असे खूप सारे अनुभव आहेत की ऑलरेडी शेड्यूल कास्ट वगैरे जे लोक आहेत किंवा कुठल्याही जातीचे लोक, अदर बॅकवर्ड क्लास वगैरे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा उपजाती आहे आणि त्या जातीतल्या उपजातीमध्ये सुद्धा आपल्याला डिस्क्रिमिनेशन होताना दिसते. म्हणजे जर एखादा सपोज चांभार असेल तर मग त्या चांभारामध्ये सुद्धा मोची पाहिल्या जाते, गटार पाहिल्या जाते आणि जो चांभार असतो तो त्या जातीतला सर्वात उच्च, त्याच्या खालचा मोची, त्याचा गटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या जातात, ज्या 12.5 जाती वगैरे आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था जी आहे ती रुजलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे खरंच भारतीय मानसिकतेला जे आहे ते एक लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ती एक आधीपासून चालत आलेलं आहे. उत्तरवैदिक काळापासून जाती व्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आलेलं आहे. त्याच्यामुळे मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या सहजासहजी सुटणं जे आहे ते शक्य नाही आहे. परंतु भारतीय संविधानाने कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा एका सर्टन लेवलवर का होईना जातीव्यवस्थेला आळा घातलेला आहे. पण ग्राउंड लेवलवर कंडिशन जी आहे ती वेगळीच असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जर पाहिलं तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे भारतीय संविधानामध्ये समानतेचा जो अधिकार दिला गेलेला आहे आणि अस्पृश्यता बंद केलेली आहे, यामध्ये म्हणजे कलम 17 जर आपण पाहिलं त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक सेकंड, ओके, 2 स्लाईड राहिलेल्या आहेत. ही स्लाईड होती आपली. आता अस्पृश्यता जी आहे ती भारतीय संविधानाने आपल्याला बंद केलेली असलेली पाहायला मिळते. तर पूर्णपणे ह्या गोष्टीत बदल झालेला नाही आहे, ह्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे. या संदर्भात शिवाजी महाराजांचे जे धोरण होतं ना ते कसं महत्त्वाचं ठरते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं की ज्या काही आपलं सामाजिक समतेसाठीचे कायदे होते ते तयार केलेले आहेत, पण त्यांनी व्यवहारामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला. आता आजच्या काळात हीच भूमिका महत्त्वाची होती. फक्त कायदे पुरेसे नसतात तर सामाजिक मानसिकताही बदलणं आवश्यक असतं. आधुनिक भारतातील आरक्षण व्यवस्था जी आहे ही सामाजिक न्यायासाठी केलेली एक महत्त्वाची उपाययोजना असलेली पाहायला मिळते. आता या धोरणांचा मूलभूत जो हेतू आहे त्यामध्ये म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित घटकांना संधी देणे. तर शिवाजी महाराजांनी हेच केलेलं आहे. आपल्या काळामध्ये काही प्रमाणात असंच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला लोहाराच्या मुलाचं उदाहरण दिलं. एक तो मूवी आहे आपला जितेंद्र जोशी, त्यामध्ये संत तुकाराम म्हणून आहे. त्यामध्ये ते लोहाराच्या मुलाला म्हणजे मुलांना एका लांडग्याला मारलेलं असते, तर त्या लांडग्याची जर शेपटी कापून जर आपल्या इथं दरबारात दाखवली तर त्याला बक्षीस मिळत जात होतं. तर मग तो मुलगा घायल असूनसुद्धा ती लांडग्याची शेपटी आणायला जातो. का तर फक्त राजाला भेटतो आणि राजाला भेटल्यानंतर राजा त्याला म्हणतो की तू सैन्यात भरती का होत नाही. असा सीन आहे तो एक, तुम्ही पाहून घ्याल. म्हणजे त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की त्या काळातसुद्धा त्यांनी जी जाती व्यवस्था आहे ना त्याला आळा घालण्यासाठी म्हणजे अस्पृश्यता तर त्यांनी बंद नाही केली, पण त्यांनी चान्स दिलेत, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सामाजिक समतेसाठी त्यांनी जरी कायदे केले नाही तरी व्यवहारात त्यांनी समानता आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला. आणि केवळ फक्त कायदे पुरेसे नसतात तर त्यांनी सामाजिक मानसिकता बदलणं हे आवश्यक ठरते असं त्या काळी शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि याही काळात जे आहे कुठेतरी सामाजिक मानसिकता बदलणं हे आवश्यक आहे. आता आधुनिक भारतातील आरक्षण व्यवस्था जी आहे ही सामाजिक न्यायासाठी केलेली एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला असलेली पाहायला मिळते. आणि या धोरणाचा मूलभूत हेतू म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित जे घटक आहेत त्यांना संधी देणे आहे. आता शिवाजी महाराजांनी आपल्या काळात ज्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना सैन्यामध्ये, प्रशासनामध्ये स्थान दिलेलं आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. त्यामुळे त्यांच्या जे काही धोरण होतं त्या धोरणांना आधुनिक सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचे पुनर्रूप मानता येईल असं आपण पाहू शकतो. तरी एक महत्त्वाचा फरक लक्षात आपण घेतला पाहिजे की आधुनिक भारतात समानता ही संविधानिक आणि कायदेशीर तत्त्व आहे.
तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती राज्यकर्त्यांच्या वैयक्तिक दृष्टिकोनात आधारलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची जी धोरणं आहेत ना, ती अधिक लवचिक आणि परिस्थितीनुसार बदलली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. शिवाजी महाराजांच्या जाती व्यवस्थेबाबतचं जे काही धोरण होतं, त्या धोरणाचं एक विशिष्ट महत्त्व होतं. त्याचा विशिष्ट महत्त्व म्हणजे काय होतं की व्यवहारवाद. आता हा व्यवहारवादची कन्सेप्ट काय आहे, म्हणजे व्यवहारवाद म्हणजे त्यांनी समाजातील खोलवर रुजलेल्या व्यवस्थेला जे आहे ते एकदम नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांचे परिणाम जे आहेत ना ते अस्थिरतेकडे जाऊ शकले असते, असे काही इतिहासकार म्हणतात, आणि ते उचित आहे. त्याऐवजी त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी त्यांनी व्यवस्थेच्या मर्यादा ओळखून त्याच्यात सुधारणा केल्या. हीच त्यांची दूरदृष्टी होती की जर आता मी समाजव्यवस्थेला हात लावतो तर कुठेतरी गफलत होऊन जाईल आणि अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. तर त्यांनी काय केलेलं आहे की त्याची कमतरता ओळखलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. त्यांनी सामाजिक समतेचा जो मार्ग आहे ना तो निवडला, पण तो म्हणजे ग्रॅज्युअल होता, असा म्हणजे क्रमिक किंवा व्यवहार आधारित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या सर्व विश्लेषणाच्या आधारावर जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे जाती व्यवस्थेचे जे धोरण होतं ते एक किंवा संतुलित, सर्वसमावेशक आणि व्यवहाराधारित धोरण होतं. त्यांनी जाती व्यवस्थेच्या कठोरतेला जे आहे ते आव्हान आपल्याला दिलेलं दिसते, पण तिचा पूर्ण नाश केला नाही. त्यांनी सामाजिक समतेचा मार्ग स्वीकारला, पण तो टप्प्याटप्प्याने राबवला, एकाच दमानं नाही. त्यांच्या या दूरदृष्टिकोनामुळे साम्राज्य जे आहे हे केवळ राजकीय संस्था राहिलेला नाही, आपल्याला ते दिसते. ते एक आपल्याला सामाजिक समन्वयाचं जे मॉडेल आहे ना त्या गोष्टी आपल्याला बनलेलं स्वराज्य जे आहे ते सामाजिक समतेचं जे आहे किंवा समन्वयाचं जे आहे ते मॉडेल बनलेलं आपल्याला पाहायला मिळते. याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या गोष्टी आपण आधीच लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहे, 17व्या शतकातल्या गोष्टी. आणि आधुनिक भारतामध्ये काय आहे, तर आधुनिक भारतामध्ये संविधानिक रचना आहे ज्याच्यामध्ये संविधानात बंधनं घालून दिल्या गेलेली आहेत. आर्टिकल 17 आहे ज्यामध्ये अस्पृश्यता बंदी आहे. 14 आहे ज्याच्यामध्ये सर्वांना समान 14 आणि 15 आहे ज्यामध्ये सर्वांना समान संधी आहेत 15मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बदलाची पद्धत जी आहे ती क्रमिक आणि व्यवहार आधारित होती. आता इथं सध्या कायदेशीर आणि संस्थात्मक बंधनं जे आहेत किंवा कायदे जे आहेत ते आपल्याला राबवलेले पाहायला मिळतील. 17व्या शतकामध्ये शिवकालीन धोरणांमध्ये सैन्यात आणि प्रशासनात गुणाधारित जे आहे ते स्थान होतं, आणि आता जे आहे ते आरक्षण व्यवस्था आपल्याला इथं असलेली पाहायला मिळते. परिस्थितीनुसार लवचिक धोरण राबवलेले होते. आता सध्या आपल्याला कायदेशीर चौकट असलेली पाहायला मिळते. आता शेवटच्या भागाकडे येऊ आपण, निष्कर्षाकडे. तर आपल्याला निष्कर्षामध्ये असं म्हणता येणार की म्हणजे जाती व्यवस्थेबाबत की शिवाजी महाराजांचे जे जाती व्यवस्थेचे जे धोरण होते ते आजच्या काळातही अत्यंत सुसंगत आहे. सामाजिक समता, समावेशक शासन, मानवी सन्मान या मूल्यांची गरज आजही आपल्याला तेवढीच असलेली पाहायला मिळते. बरोबर. आता त्याच्या धोरणातून आपण काय शिकू शकतो की समाजातील खोलवर रुजलेल्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी फक्त क्रांतिकारक घोषणांची गरज नसते, हे माहिती आहे. त्यामध्ये आपल्याला व्यवहार आधारित किंवा संतुलित किंवा दूरदृष्टीपूर्ण उपाययोजना आपल्याला राबवणं खूप गरजेचं पडून जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला आजही आपण ज्या आहेत गोष्टी पाहतो की आजही जाती व्यवस्थेला आळा घालण्यासाठी भारत सरकार म्हणा किंवा संसद म्हणा विविध कायदे करणं सुरू राहते. त्यांच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. वारंवार जे आहे ते संविधानाकडून विविध जातींचं संरक्षण करण्यासाठी, विविध धर्मांचं संरक्षण करण्यासाठी आणि अस्पृश्यतेला आळा घालण्यासाठी विविध कायदे केलेले आपल्याला पाहायला मिळते. आज आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जाती व्यवस्था याला आळा घालण्यासाठी जे काही धोरणं राबवलेली आहेत आणि त्याचा वर्तमान सामाजिक रचनेवर काय परिणाम पडतो याबाबत आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बोललोत. हे कन्सेप्च्युअल भाग झालेला आहे. याच्यावर आपण जेव्हाही लाईव्ह लेक्चर घेऊ त्याच्यावर फक्त आपलं डिस्कशन राहणार आहे. त्या काळी फक्त डिस्कशन व्हावं म्हणून रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते आपले थेरॉटिकल रेकॉर्डेड लेक्चर राहतील, जेणेकरून तुम्ही जर विसरलात, तुम्ही जर आपला क्रोनॉलॉजी विसरलात आपल्या लेक्चर्सची, तर कदाचित मग तुम्हाला डिस्कशन करायला थोडंसं भारी जाईल. याच्याबाबत मी तुम्हाला काही नोट्ससुद्धा एखादी टाकून देईल, पण नोट्सची गरज नाही आहे. आपलं जे पुस्तक जे आहे ज्यांच्याकडे आहे
त्या पुस्तकातून तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता, वाचू शकता. तर थेरॉटिकल बेस्ड जे आहे ते कन्सेप्च्युअल बेस्ड जे आहे हे लेक्चर आपले इथं आपण थांबवू आणि ह्यावर आपल्याला एक डिस्कशन सेशन घ्यायचं आहे. त्यानंतर आता एक्झाम जवळ येणार आहे, तर क्वेश्चन्स वगैरे कसं लिहायचं आहे किंवा क्वेश्चन्स यावर कुठले कुठले येणार आहे त्या बाबतीतसुद्धा आपण लेक्चर्स घेऊ. ठीक आहे. तर आता हे लेक्चर इथेच थांबवतो. ठीक आहे, धन्यवाद.